तुकाराम मुंडेंचा मोर्चा आता खाद्यतेलाकडे. मुंडेंच्या नव्या आदेशात नेमकं काय? नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा बाजार कसा उठवणार? सगळं जाणून घेऊ. बनावट दूध, नकली पनीर, नकली औषधं या सगळ्यांनंतर तुकाराम मुंडेंचा मोर्चा आता सुट्ट्या खाद्यतेलाकडे वळलाय. भेसळ, निकृष्ट दर्जाचं तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तुकाराम मुंडेंनी नवे आदेश काढलेत. राज्यात सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय एफडीएनं घेतलाय. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि 10 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते, असं तुकाराम मुंडेंनी सांगितलं. आदेशात नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊ. सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री, वापरलेल्या डब्यात तेलाचं रिफिलिंग, तळणीच्या तेलाचा पुनर्वापर यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. किराणा दुकानं, सुपरमार्केट्स, ई कॉमर्स, त्याचबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, तेल उत्पादक या सगळ्यांसाठी हे आदेश बंधनकारक असणार आहेत. सुट्ट तेल असलं की उष्णता व हवेने तेल खराब होण्याचा धोका असतो. हृदय निकामी होणं, अंधत्व यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे, असं तुकाराम मुंडे यांनी सांगितलं. नियम व अटी काय असणार आहेत? तर सीलबंद पॅकिंग अनिवार्य असणार आहे. खाद्यतेलाची विक्री पूर्ण आणि स्पष्ट लेबल असलेल्या सीलबंद वेष्टनातूनच करावी लागणार आहे. त्याचबरोबर सुट्ट्या तेलाची विक्री करणाऱ्या मूळ उत्पादक आणि वितरकावर थेट कारवाई केली जाईल. डब्बे आणि टँकरचे सुद्धा नियम असणार आहेत. वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यांमध्ये तेल रिफिलिंग करण्यास सक्त मनाई असणार आहे. घातक रसायनं, खनिज तेल किंवा अखाद्य माल वाहून नेण्यास वापरलेले टँकर वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत. तुकाराम मुंडेंनी हे आदेश देताना नेमकं काय म्हटलं, तुम्हीच ऐका. सुट्टं तेल आणि वेस्टर्न रहित खाद्यतेल याचा सेल होतोय आणि ते कन्झम्पशन होतंय, हे खूप मोठ्या प्रमाणात चालतं. ते अलाउड नाही आहे, ही त्याच्यातली एक सर्वात महत्त्वाची बाब आहे. हे का होतं तर त्याच्यामध्ये लेबल नसतं, बॅच क्रमांक नसतो, वेस्टर्न नसतं, दिनांक नसतो, कधी मॅन्युफॅक्चर केलं ते माहीत नसतं. आणि हे माहीत नसल्यामुळे त्याचा स्रोत माहीत नसतो आणि त्याच्यामुळे असं जर सापडलं, त्याच्यात फूड पॉयझनिंग झाली, त्याची केस झाली, तर ते कुठून आलंय, त्याचा स्रोत काय हे माहीत नसल्यामुळे त्याला कारवाई करता येत नाही. म्हणून हे प्रोहिबिटेड आहे. तर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, ते अनसेफ आहे. हा एक सर्वात मोठाचा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने याच्यावरती जास्त स्ट्रिंजंट कारवाई करणं अपेक्षित. हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आमच्या मेजर निदर्शनास आला आहे, वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यात पुनर्बांधणं. म्हणजे बऱ्याच अंशी एक खूप मोठी इंडस्ट्री याच्यावरती काम करते की हे जे यूज टीन आहेत, म्हणजे डबे त्याला म्हणून आपण, की ते परत रियूज करतात पॅकिंगसाठी, विच इज प्रोहिबिटेड. ते रियूज करताना त्याच्यामध्ये अडल्चरेशन होऊ शकतं, अनसेफ होऊ शकतं आणि त्याचा वापर झाल्यामुळे जे ह्युमनसाठी कन्झम्पशनसाठी अलाउड नाही आहे, प्रोहिबिटेड आहे किंवा अनसेफ आहे, असा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणून खनिज तेल, वंगण, रंग किंवा रसायने साठवलेल्या डब्यांचा पुनर्वापर तसेच डाग वेल्डिंग केलेल्या डब्यामधून धातूजन्य दूषितता होऊ शकते आणि म्हणून त्याचा वापर प्रोहिबिटेड आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये काही इस्टॅब्लिशमेंट इलिगली हे वापरतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जास्त प्रमाणात होणं अपेक्षित. हा दुसरा मेजर इश्यू आमच्यावरती आम्हाला जो आढळून आलेला आहे तो आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा, विशेष करून तुम्हा आमच्या सगळ्यांसाठी जे मोठ्या सिटीजमध्ये राहतात, मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये राहतात, त्यांच्यासाठी की तळणीच्या तेलांचा वारंवार वापर, हे जे ऑइल यूज केलेलं आहे त्याचा परत रियूज होतो. ते वारंवार तापल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये हानिकारक ध्रुवीय संयुगे, ट्रान्स फॅटी ॲस तयार होतात, ॲसिड्स तयार होतात, अल्डिहाइड्स तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या. त्यामुळे आता तुकाराम मुंडेंचा मोर्चा खाद्यतेलाकडे वळल्यामुळे नेमके कुणाकुणाचे धाबे दणाणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुकाराम मुंडेंच्या नव्या आदेशावर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.